नमस्कार, मी डॉक्टर मृणाल इनामदार. मी एक ऑन्टरप्रेनर आहे, सोशल रिफॉर्मर आहे. कोविड काळामध्ये मी माझा ग्रुप चालू केला होता, ऑल इंडिया हेल्पिंग हँड्स. पुण्यात राहून पूर्ण भारत देशामध्ये जी काही मदत लागेल म्हणजे बेड्स, प्लाझ्मा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, एअर ॲम्ब्युलन्स, फ्री फूड, फ्री मेडिसिन हे सगळीकडे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मी महाराष्ट्राची नऊवारी साडी रनर म्हणूनच ओळखली जाते. बापरे, महाराष्ट्राची नऊवारी साडी रनर. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आपल्या या समोरच्या चेअरवर म्हणजेच हॉट चेअरवर बसणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्या खूप क्षेत्रांमधनं येतात. खूप लोकांची ओळखी असतात, नसतात. काही लोकांनी स्वतःसाठी काहीतरी केलेलं असतं, काही लोकांनी समाजासाठी काहीतरी केलेलं असतं. आणि त्याच जर्नीमधून म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल जर्नीमधून आपल्याला घेण्यासारखं खूप काही मिळतं. त्याच्याच आज एक भाग म्हणून आज आपल्याकडे आलेले आहे डॉक्टर मृणाल. वेलकम मॅम, तुम्ही आज इथे आणि खूप छान दिसताय तुम्ही आज. थँक्यू. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर मृणाल इनामदार. मी एक ऑन्टरप्रेनर आहे. मी राधा बुटीक या नावाने साड्यांमध्ये डील करते. सोशल रिफॉर्मर आहे. कोविड काळामध्ये मी माझा ग्रुप चालू केला होता, ऑल इंडिया हेल्पिंग हँड्स. पुण्यात राहून पूर्ण भारत देशामध्ये जी काही मदत लागेल म्हणजे बेड्स, प्लाझ्मा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, एअर ॲम्ब्युलन्स, फ्री फूड, फ्री मेडिसिन हे सगळीकडे प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि माझी एक विशेष आयडेंटिटी ज्याचा मला खूप अभिमान आहे ती असं की मी आत्तापर्यंत जे काही मॅरेथॉन्स रन केलेले आहेत तर मी महाराष्ट्राची नऊवारी साडी रनर म्हणूनच ओळखली जाते. बापरे, महाराष्ट्राची नऊवारी साडी रनर वेगळंच काहीतरी आहे आणि आम्ही म्हणजे कधी आतापर्यंत ऐकलं नव्हतं. कसं आहे एक्सपिरियन्स त्याबद्दल तुमचा? 2017मध्ये पिंकेथॉन ही जी मिलिंद सोमन यांची जी रनिंग कम्युनिटी आहे त्याच्याबरोबर मी जोडली गेली. मग त्याची ब्रँड अँबॅसेडर झाले आणि त्याच्या अंडर मी 2018मध्ये मुंबई टू पुणे रन केला आहे. 2019मध्ये मी सातारा टू पुणे रन केला आहे. आणि जे काय मॅरेथॉन्स मी आतापर्यंत जे काय रन केलेले ते सगळे नऊवारी साडीमध्येच केले. सातारा हिल मॅरेथॉन जी आहे ती पण नऊवारीमध्येच केली आहे. मागच्या वर्षी आपला मॅरेथॉन किंवा AFMCची जी रन होती ती, अहिंसा रन होता, जगदीश मुळीकांनी एक रन ऑर्गनाईज केली ती त्याच्यामध्ये. सो जे जे काही रन्स आहेत ते मी नऊवारी साडीमध्येच रन केलंय. मला असं वाटतं की ट्रॅक पॅन्टमध्ये, शॉर्ट्समध्ये रन करणं खूप इझी आहे. आपण महाराष्ट्रात राहतो तर आपला पण एक छोटा खारीचा वाटा म्हणला तरी चालेल की आपण पण आपलं कल्चर प्रमोट केलं पाहिजे, सगळ्यांना समजलं पाहिजे. फक्त नऊवारी साडी सणावारांना नेसून छान दिसणं ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं की नऊवारी साडी नेसून आपण रन करूयात, त्या हेतूनं मी नऊवारीमध्येच रन करायला सुरुवात केली. साडी म्हटलं की असं परंपरा आपली जी आहे आतापर्यंतची की तिच्या मागे जोडल्या गेलेल्या इतक्या गोष्टी आहेत त्या सगळ्या परत उभारून बाहेर येतात. आणि मॅरेथॉन ही अशी गोष्ट आहे आता सध्या आपण खूप साऱ्या कॉजेससाठी मॅरेथॉन यूज करतो. तिथे तुम्ही आपली परंपरा घेऊन जाताय आणि काहीतरी नवीन करताय. मी खरंच आज फर्स्ट टाइम ऐकलं. मस्त, थँक्यू. तुमचा सोशल वर्कचा एक्सपिरियन्स पण खूप मोठा आहे. कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं सगळं केलं, त्याचबरोबर तुम्ही अजून काय काय केलं? माझा जन्म पुण्यातलाच आहे. मी प्रॉपर पुणेकर आहे. त्यामुळे पुण्यात राहून पुणेकरांची जी एक टेंडन्सी आहे, पहिली गोष्ट म्हणजे मी सांगेन की हेल्पिंग नेचर खूपच आहे. आणि पेरेंट्सचं बॅकग्राऊंड, माझे वडील गव्हर्मेंट जॉबमध्ये होते, माझी आई गव्हर्मेंट जॉबमध्ये होती. आम्ही तिघी बहिणी आहोत. सो घरातलं जे वातावरण आई वडिलांमुळे जे होतं ते लोकसारखं येणं जाणं, पाहुणे असणं, सणवार साजरं करणं. सो लहानपणापासून एक अशी आवड होती की सोशल आपण जे म्हणतो ते घरातनंच बाळकडून मिळालेलं आहे आणि तेच नेहमी कंटिन्यू ठेवत गेले. माझं लग्न 21व्या वर्षी झालं. मला मोठा मुलगा आहे, धाकटी मुलगी आहे आणि हॅपी फॅमिली ऑफ 4 आहोत. आणि कोविड काळाचं जर म्हणायला गेलो तर कोविडनी प्रत्येकाला एक लेसन शिकवलं आहे की तुमच्याकडे जे आहे त्याच्यात तुम्ही समाधानी राहा. आपण बघितलंय घरामध्ये जे होतं
तेवढ्यातच तेच अन्न त्या बाईनी शिजवलंय आणि तेच त्या घरच्यांनी खाल्लंय. म्हणजे ते कमी असो जास्त असो काही असो, ज्यांच्या घरामध्ये काही असे नखरे असायचे की आमच्याकडे हीच भाजी चालत नाही, आमच्याकडे गरमच लागतं, आमच्याकडे असंच चालत नाही तसंच चालत नाही. सो बेसिकली कोविडनी आपल्याला जे एक वर्ड शिकवले ते आहे ॲडजस्टमेंट आणि कंटेनमेंट, की तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यात तुम्ही सुखी राहा आणि समाधानी राहा. सो हा लेसन मला असं वाटतं हा फार मोठा लेसन आपल्याला कोविडनी म्हणजे झटका तर दिला, कारण सगळेजण घरात बसले. त्याची पॉझिटिव्ह पॉइंट मी असं बघते की सगळी फॅमिली एकत्र राहिली. एक खूप छान बॉन्डिंग झालं फॅमिलीमध्ये, सगळेजण एकत्र राहिले, क्वालिटी टाइम सगळ्यांनी स्पेंड केला. ज्यांचं खूप ट्रॅव्हलिंग असायचं, ज्या बायका नवऱ्यांवर चिडून असायच्या की हे आम्हाला वेळ देत नाही, फिरत असतात. सो आय थिंक पेंडेमिकनी ती एक कंप्लेंट सगळ्यांचीच घालवली की सगळेजण एकत्र राहिले आणि एक छान बॉन्डिंग झालं फॅमिलीमध्ये. सो मी असं बघते की एक खूप छान लेसन दिला कोविडनी की सगळेजण एकत्र राहा आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यात समाधानी राहा. तुम्ही खूप फिरला आहात, पूर्ण भारत देश तुम्ही फिरला आहात, तो एक्सपिरियन्स कसा? खूप छान आहे. साडीच्या बिझनेसमुळे मी भारतातल्या प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन आली आहे. प्रत्येक स्टेटचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याशी जोडली गेली. चांगलाच अनुभव मला नेहमी आला आहे, कारण मला असं वाटतं की आपला जो अप्रोच आहे ना आधी तो फार महत्त्वाचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक वाक्य आहे ना, काय झालं, म्हणजे पोलाइटली म्हटलं तर किती छान वाटतं ऐकायला, आणि तेच काय झालं, हा जो डिफरन्स ऑफ टोन आहे. सो मला असं वाटतं की आपल्याकडनं जो एक पॉझिटिव्ह अप्रोच पहिला येतो ते लोक बरोबर ओळखतात की हे लोक जेन्युइन आहेत, हे आपल्याकडे स्वतःहून फिरत आलेत, याचा अर्थ यांना काही शिकायचं आहे. सो मी काय आमच्याकडे बिझनेस बॅकग्राऊंड तर अजिबातच नव्हतं, पण एक आपला इनर व्हॉइस जो असतो की जो सांगतो की मला असं वाटतं की लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस, लर्निंग नेव्हर स्टॉप्स आणि एव्हरी डे इज अ न्यू लर्निंग लेसन्स. म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो ना तेव्हा असं पहिली माझी जी प्रार्थना असते त्याच्यामध्ये मी देवाला थँक्यू अशासाठी म्हणते की मला एक नवीन सनराईज बघायला मिळालंय आणि एक छान अपॉर्च्युनिटी मिळाली की लोकांशी जोडलं जावं, लोकांना मदत करावी, आणि कुणासाठी जर आपण उपयोगी पडलो तर ते माझ्यासाठी एक फार मोठं ब्लेसिंग आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करताय, प्लस तुम्ही सोशल वर्क पण करता आणि खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सवर आम्ही तुम्हाला पाहिलेलं पण आहे. आय गेस तुम्ही काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये पण थोडंफार काम करता, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. सो जसं मी सांगितलं की कोविड काळामध्ये दिवसाला अनेक फोन यायचे, शेकडो फोन यायचे, आणि परिस्थिती अशी झाली होती ना की कुणालाही कुठलीही अडचण आली तर दे मृणालचा नंबर. त्यामुळे प्रत्येकजण जो कॉल करणार असायचा, कॉल सुरुवात केली ना की लक्षात यायचं की कुणाला काय अडचण आहे. ते मग मी कधी थांबायचे नाही कोणाला की नका बोलू, हे माझं क्षेत्र नाही. जेव्हा कॉल येतो ना तेव्हा समोरचा माणूस ऑलरेडी खूप डिप्रेस्ड असतो, नेगेटिव्ह अप्रोचमध्ये असतो, तर त्यांच्या मनातलं पहिलं आधी आपण ऐकून घ्यायचं आणि जेवढ्या पद्धतीने आपल्याला समजून सांगता येईल. त्यामुळे मी काउन्सिलर झाले. मी ट्रेंड काउन्सिलर अजिबात नाहीये, पण अजाणतेपणी आणि एक आपलं म्हणतात ना एक हेल्पिंग नेचर आहे, त्याच्यामुळे मी लोकांचं काउन्सिलिंग करायची. त्याच्यातून मला बरेच लोकांनी सांगितलं की यू शुड रिअली टेक अप दिस प्लॅटफॉर्म व्हेरी सिरियसली. आणि बरेच ठिकाणी बोलवलं जायचं, कधी पोलीस स्टेशनमध्ये, कधी कुठे, की तुम्ही या मोटिवेटिंग सेशन्स घ्या, लेडीजना तुम्ही फिटनेस आणि मोटिवेशन असं एकत्र करून सांगा, असं व्हायचं. बरोबर. इतकं सगळं करताना आणि तुमची 2 मुलं आहेत, घरी पण एवढं सगळं वेळ द्यावा लागतो, प्लस तुमचा बिझनेस आहे स्वतःचा, त्या बिझनेसमध्ये म्हणजे जे तुम्ही साड्या हे करता त्याची काय खासियत आहे? माझ्याकडे कस्टमाइज केलेल्या साड्या असतात. सो बनारसीमध्ये एक जरी साडी, सपोजिंग तुम्ही सांगितलं की तुम्हाला वांगी कलर आवडतो तर तुम्हाला वांगी कलर पाहिजे कस्टमाइज करून, तर सिंगल साडी मी कस्टमाइज करून देऊ शकते. नॉर्मली बल्क ऑर्डरशिवाय देत नाही, पण सिन्स माझे रेग्युलर ऑर्डर्स असतात, बाहेर देशांमध्ये मी पाठवते, US मध्ये, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, इथे सगळीकडे आपल्या साड्या रेग्युलर जातात. सो त्यामुळे व्ह्युअर्सना एक खात्री आहे की ह्या मॅडम आपल्या फार जेन्युइन आहेत, यांच्या रेग्युलर ऑर्डर्स असतात. त्यामुळे मी जे सांगेन त्या पद्धतीने मला सगळं बनवून मिळतं. सो बनारसी म्हणा, सॉफ्ट सिल्क्स म्हणा, कांजीवरम म्हणा, पैठणीमध्ये आपल्याकडे मास्टर पीसेस पण आहेत. सो हे सगळं आपलं स्पेशलायझेशन आहे. आपलं असं जस्ट बोलल्यामध्ये आता आलं की तुम्ही म्हणालात की महिलांना
पुढे घेऊन गेलं पाहिजे. फक्त आपण बोलण्यामध्ये नाही तर एकमेकांना साथ देऊन, जसं तुम्ही आत्ता मला म्हणालात की मी इथे आली आहे तर मी माझ्या 4 मैत्रिणींची तुला नंबर देऊन जाईल की त्यांचीही स्टोरी आपल्याबरोबर पुढे येईल, असं तुम्हाला का वाटतं? खरं सांगायचं झालं तर मला असं वाटतं ना की आपण लेडीज ना खूप स्ट्रॉंग आहोत. देवानी एकतर आपल्याला इनबिल्टच करून पाठवताना असे सगळे इमोशन्स आणि असे सगळे क्वालिटी खूप स्ट्रॉंगली बनवून पाठवले. सो आणि ते जर आपण पॉझिटिव्हली जर टर्नआउट केलं ना, म्हणजे सोशली जर आपण खूप छान कनेक्ट झालो तर लेडीज कुठल्या कुठे पोहोचू शकतील. म्हणून माझं असं प्रत्येक लेडीला म्हणणं असतं की वुमन एम्पॉवरमेंट फक्त स्टेजवरती नका बोलू, भाषणांमध्ये नका सांगू. वुमन एम्पॉवरमेंट ट्रूली कधी असतं जेव्हा तुम्ही ते 4 पायऱ्या खाली उतरून येता आणि खरंच एकमेकींना नंबर शेअर करता. किंवा असं नेचर नसलं पाहिजे की मला मिळालंय ना मी कशाला तुला देऊ, तू तुझा स्ट्रगल तुझ्या हे निघे. तर तसं नाही. मला असं वाटतं की आपण एकमेकीने जर एकमेकीनं सपोर्ट केलं, एक हेल्पिंग हँड जे आहे, कॉन्टॅक्ट शेअर करणं किंवा हे जे आहे हे क्वालिटीज, हे मला फार महत्त्वाचं वाटतं की एक लेडीनी दुसऱ्या लेडीला सपोर्ट जर केला ना तर आपण खरंच आपली ग्रोथ जी आहे ना ती कुठल्या कुठे बियॉन्ड इमॅजिनेशन होऊ शकते. आणि आपण जेव्हा कुणाला मदत करतो ना, म्हणजे बेसिक गोष्ट आहे की कुणालाही आपण मदत केली तर ते लोक म्हणतात नाही नाही मॅडमनी मला मदत केली आहे. सेम गोष्ट आपल्या ह्याच्यामध्ये आहे की जर एका महिलेला मदत केली, समजा तुमचा साड्यांचा बिझनेस आहे आणि मी तुम्हाला 4 लीड्स मिळवून दिल्या, तर तुम्ही मला लक्षात ठेवता की नीरानी मला 4 लीड्स मिळवून दिले, ती असं असं काम करते, तर मी काहीतरी तिच्यासाठी केलं पाहिजे. आणि हा जो म्हणजे पॉझिटिव्हिटीचा सर्कल आहे ना तो वाढत जातो. पण खूप वेळा काय करतात महिला, नाही 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 माझं चाललंय ना मी तिला नाही सांगणार, ही माझी मैत्रीण चांगली आहे ना, मी तिला सांगितलं तर ती तिची चांगली मैत्रीण होईल, माझी चांगली मैत्रीण नाही राहणार. पण ते आता सगळं चेंज झालंय. आता असं नाही चालत की म्हणजे तुम्ही स्वतःच करताय आणि बाकीच्या लोकांना बाजूला ठेवताय. कारण कनेक्टिव्हिटी इतकी महत्त्वाची झाली आता की विचारतच सोय. त्याच्यामुळे मला मी मुद्दामून तुम्हाला ऑन कॅमेरा हा प्रश्न विचारला की असं का, तर त्याच्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आणि तुमच्या आणि माझ्यासारखे जे लोक 4 गोष्टी पुढे घेऊन जात आहेत त्यांच्याबरोबर अजून 50 लोक पुढे आली पाहिजेत. हा एक त्याच्या मागचा आपला उद्देश आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचे हे विचार आमच्याबरोबर शेअर केले. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.